नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ज्ञानतीर्थ या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत कडवंची या रानभाजीची आयुर्वेदिक फायदे आणि तिची रेसिपी। गावाकडच्या त्या रानमाळावर उगवणारी एक साधीशी रानभाजी कधी आजीच्या हातून कडसर चवीनं बनायची आणि म्हणायची, हिच्यात औषध आहे ग, अंगातली सगळी उष्णता काढते ही। आज तीच कडवंची रानभाजी जगभरातील शास्त्रज्ञ सांगत आहेत मधुमेहावर नैसर्गिक उपाय म्हणून ओळखली जाते। आपण ज्या भाजीकडे पूर्वी पाठ फिरवली तीच आज आपल्या आरोग्याचं भविष्य ठरते। पावसाळ्यात अनेक औषधी वनस्पतींना बहर येतो, त्यापैकी एक महत्त्वाची म्हणजे कडवंची। हिंदीत ती झाडी करेला या नावाने ओळखली जाते। दिसायला कारल्यासारखी वेल झुडूप वेलींच्या स्वरूपात जमिनीवर पसरणारी असून औषधी गुणधर्मांमुळे ग्रामीण भागात ती नैसर्गिक औषध म्हणून ओळखली जाते। आयुर्वेदिक संदर्भ संस्कृतमध्ये लघु करवेल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा चरक संहिता सारख्या प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये उल्लेख आहे। ती कडसर चव श्रेणीत मोडते, जी शरीरातील दोष संतुलित करण्यास उपयुक्त मानली जाते। अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे संशोधक तिच्या कर्करोग विरोधी संभाव्य उपयोगावरही अभ्यास करत आहेत। कडवंची भाजी म्हणजे नेमके काय? कडवंची ही भाजी कडवेलिंब या वनस्पतीच्या शेंगांपासून बनते। ही शेंग लांबट असते आणि चवीला कडवट, यामुळे अनेक जण तिला टाळतात, पण ज्यांना तिचे फायदे माहीत आहेत ते कधीच चुकवत नाही। कडवंच्या भाजीचे औषधी गुणधर्म। ही भाजी कडवट असली तरी तिचा आरोग्यावर अमूल्य परिणाम होते। अजीर्ण आणि पचनास त्रास होत असल्यास कडवंची भाजी खा। मधुमेह म्हणजेच डायबिटीजवर नैसर्गिक उपाय हवा, कडवंची भाजी उपयोगी। त्वचेवर फोड, खाज, सूज येते, कडवंचं पाणी लावा। ही भाजी शरीरात साचलेला विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन बाहेर काढते। आंबट, उष्ण व कोरड्या प्रकृतीसाठी वरदान। आयुर्वेदानुसार कडवेलिंब पित्तनाशक आहे, त्यामुळे ज्यांना उष्णता, आम्लपित्त आणि त्वचेचे विकार सतावत असतील त्यांच्यासाठी ही भाजी रामबाण उपाय आहे। ही भाजी बनवायची कशी? प्रथमतः ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची व देठापासून वेगळी करायची। आपल्याला कोणतीही डाळ आवडत असेल तर ती डाळ भिजवून घ्यायची। तेलामध्ये लसूण, कोथिंबीर आणि जिरे मोहरी याची फोडणी द्यायची। त्यानंतर ती डाळ त्यामध्ये टाकायची। आपल्या चवीनुसार मीठ, तिखट, हळद हे मिक्स करायचं। त्यानंतर ही भाजी त्यात टाकायची। भाजी शिजण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी ॲड करायचे। त्यानंतर भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या शेंगाचे कूट घालायचे। ही भाजी कोणी आणि कशी खायची? कडवंची ही भाजी आठवड्यातून एकदा खाणं फायदेशीर आहे, पण गरोदर स्त्रियांनी आणि लहान मुलांनी ही भाजी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावी। कडवंची भाजी ही नुसती भाजी नाही तर एक आयुर्वेदिक औषध आहे। ती नैसर्गिक डिटॉक्स आहे। तर मित्रांनो, तुमच्या आरोग्यासाठी ही भाजी आवर्जून करा आणि इतरांनाही सांगा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।